नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग. तर परवाच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की रणजित कुठेतरी चाललाय आणि सरप्राईज आहे, मोठं सरप्राईजच आहे आमच्यासाठी, तर खूप मोठंच आहे. आणि तर रणजितला आम्ही गेलो होतो लोणीला, प्रवारानगर. तर रणजितला MD मेडिसिनची डिग्री मिळाली. तर त्याच्यासाठीच आम्ही 2 शब्द बोलणार आहोत तुमच्याशी. तर त्यांनी अफाट कष्ट केले, भरपूर रात्रंदिवस त्यांनी अभ्यास, मेहनत केली, भरपूर मेहनत केली. आणि कोरोनामध्ये म्हणजे सगळे अगदी सेवा केली लोकांची. आणि त्याच्यातनं तो 2-3 वर्ष काय घरी आलाच नाही, 3 वर्ष म्हणजे डिग्री करत असताना. आणि त्याचं हे फळ आम्हाला काल मिळालं, मोठी डिग्री मिळाली. तेच तुमच्याशी शेअर करायचं होतं. मग मी बोलते आता तुमच्याशी 5 मिनिटं आणि मग नंतर साहेब बोलतील. तर रणजित म्हणजे सगळ्यांचा लाडका एकदम, आमच्या म्हणजे पाहुणे आमचे सगळ्या घरात पण तो लाडका एकदम. त्याच्यामुळं त्याने, आणि भरपूर अगदी हुशार आहे रणजित, आणि सगळ्यांना आवडणारा मुलगा आहे तो. आणि त्याने काम पण तसंच केलं, खूप मेहनत घेतली आणि खूप म्हणजे कष्ट घेतले. आणि त्याच्यातून तो आता त्याचं हॉस्पिटल वगैरे पण टाकलं. मी त्याच्याशी तुम्हाला भेट करून पण दिलेली आहे रणजित म्हणून. तर आणखीन पण देईल. आणि त्याचं आता मागच्या जानेवारीमध्येच लग्न झालं, आता 2-3 महिने झाले. तर सुनबाई पण आलेली आहे मला, आणि मग त्यांची सगळ्यांची ओळख करून देईल मी तुमच्याशी हळूहळू. तर थोडंसं 2 शब्द आता साहेब बोलतील. नमस्कार मंडळी. जसं आता संगीताने सांगितलं की रणजित हा सर्वांचा लाडका आहे. लाडका तर आहेच, आणि अतिशय होतकरू असा मुलगा आहे. सो खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो की आम्ही भाग्यवान आहोत की अशी मुलं आम्हाला लाभली. आम्हाला 2च अपत्य आहेत, मुलगी आणि एक मुलगा. माझी मुलगी जी आहे ती डॉक्टर प्रियंका, ती डॉक्टर आहे, ती पेडियाट्रिक डेंटिस्ट आहे. आणि ती प्रॅक्टिस करते आता. आणि फार अल्प कालावधीमध्ये तिनं एक म्हणजे नावलौकिक कमवलेला आहे, आणि अतिशय नामांकित पेडियाट्रिक डेंटिस्ट म्हणून ती आता काम करते आहे. आणि रणजितचं जर सांगायचं म्हणलं तर रणजित MBBS डिग्री पूर्ण झाल्यानंतर पुन्हा MDच्या ऍडमिशनसाठी त्यांनी थोडंसं प्रिपरेशन केलं. आणि योगायोगाने त्याला ऍडमिशन MD मेडिसिनसाठी मिळालं. MD मेडिसिनला ऍडमिशन मिळालं, परंतु त्याची जी बॅच होती ती 2020ची होती, 2020ची बॅच. आणि 2020च्या बॅचला असल्यामुळे नेमका कोरोनाची साथ त्यावेळेस चालू होती. आणि त्या पर्टिक्युलर त्या पिरियडमध्ये रणजित तिथे रात्रंदिवस कष्ट करायचा. म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती ती, आम्ही तर सारखं चिंतित असायचो की जवळजवळ 18 ते 20 किलो वजन त्याचं कमी झालं होतं. एक वेळेस जेवण 4-4, 5-5 नाही, 8-8, 10-10 दिवस आंघोळ न करता त्याने ते रात्रंदिवस तिथं काम केलेलं आहे. सो त्या घेतलेल्या आतापर्यंतच्या कष्टाचा सोन्याचा दिवस होता की त्याचं पदवीदान समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्या विद्यापीठानं. आणि त्या पदवीदान समारंभासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री CP राधाकृष्णन ते स्वतः उपस्थित होते. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम झाला. आणि आम्हाला फार म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आम्ही भाग घेतला त्यावेळेस अतिशय अभिमान आणि उत्साह आमच्या सर्वांमध्ये अगदी ओसंडून वाहत होता. सो इट वॉज व्हेरी प्राउडी मोमेंट अँड प्राउडी टाइम एक्स्ट्राडे. सो दॅट्स ऑल. थँक्यू एव्हरीवन. प्रियांकाचं पण, माझी मुलगी आहे प्रियांका, तर तिचं पण YouTube चॅनल आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तिला पण सपोर्ट करा, नक्की सपोर्ट करा. आणि मी लिंक बॉक्समध्ये टाकलेले आहे, तर तुम्ही ते पहा आणि तिला सपोर्ट करा.
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.